आजपासून 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला आज रेड अलर्ट. ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी. मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. हवामान विभागाकडून पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईतील पावसाचा परिणाम लोकलवर. मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरा. पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिरा. प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटना सुरूच. दादरच्या मीनाताई फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. माटुंगा, बोरिवलीत देखील झाड कोसळलं. सुदैवानं तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सततच्या पावसामुळे लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो. पायऱ्यांवरून वाहणारं फेसाळलेलं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. उद्या दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन. हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची नौटंकी. मंत्री नितेश राणे यांची टीका. तर उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध राहिला नाही. मंत्री शिरसाट यांचाही पलटवार. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया. राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय भुजबळे यांची भावना. राज्यातील शाळांबाहेर स्टिंग पेय विक्रीवर बंदी. 500 मीटर परिसरात विक्रीला बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश. केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा माज कायम. माध्यमांना दाखवलं मधलं बोट. हत्येबाबत पश्चातापाचा लवलेशही नाही. सिया गोयल आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली. किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर ऋतू तावडे आक्रमक. पेडणेकरांनी दमदाटी करून गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा आरोप. महापौर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत.